नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण बाबा आमटे यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया बाबा आमटे. बाबा आमटे हे थोर समाजसेवक, मानवतावादी कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारांचे प्रचारक होते. कुष्ठरोगग्रस्त, अपंग, आदिवासी आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात करुणा, समता आणि सेवा यांची मूल्ये दृढ झाली. बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असे होते. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. बाबा आमटे लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली. मात्र समाजातील दुःख, अन्याय आणि उपेक्षा यांना पाहून त्यांनी सामाजिक सेवेला आपले जीवन समर्पित केले. कुष्ठरोगग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी कुष्ठरोग्यावर उपचार, शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मान यांची सोय करून रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील केले. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले. त्यांनी भारत जोडो यात्रा, नर्मदा बचाव आंदोलन यासारख्या जनआंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवला. त्यांच्या पत्नी साधना आमटे तसेच मुले डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर प्रकाश आमटे यांनीही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला. बाबा आमटे यांना त्यांच्या अद्वितीय सेवेसाठी पद्मश्री, पद्मविभूषण, जमनालाल बजाज पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड यासारखे अनेक सन्मान मिळाले. बाबा आमटे यांचा दिनांक 9 फेब्रुवारी 2008 रोजी निधन झाले. बाबा आमटे यांचे जीवन हे करुणा, त्याग आणि मानव सेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे लाखो वंचितांना नवी आशा आणि सन्मानाचे जीवन मिळाले आणि ते भारतीय समाजसेवेचे उज्ज्वल प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. प्रश्न पहिला, बाबा आमटे यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे, बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. प्रश्न दुसरा, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? बरोबर उत्तर आहे, मुरलीधर देवीदास आमटे असे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न तिसरा, कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांसाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे, कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांसाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव आनंदवन आश्रम. प्रश्न चौथा,
बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव सांगा. बरोबर उत्तर आहे बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधना आमटे. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प कोठे सुरू केले? बरोबर उत्तर आहे भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.